नमस्कार मंडळी, योगोज किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण श्रावण सिरीज निमित्त उपवासाचे थालीपीठ, साबुदाण्याचे आणि उपवासाची कोशिंबीर काकडीची असं मस्त कॉम्बिनेशन तुमच्यासाठी आणलेलं आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे आनंदी आनंद गडे. तो आमच्याकडे होणार आहे. ह्या दोन वेगळ्या कविता मला माहिती आहे, परंतु आनंदी आनंदी गडे झाल्यावाले आमच्याकडे याचे कारण असं आहे की उपवासाचं थालीपीठ आणि कोशिंबीर आपण तयारी करतो. चला तर मग साहित्य बघूयात. तर मंडळी, आता उपवासाच्या थालीपीठाचं साहित्य बघूयात. साबुदाण्याचं थालीपीठ म्हटल्यावर साबुदाणा लागणारच. 2 वाटी भिजवलेला साबुदाणा, 2 उकडलेले बटाटे, लाल मिरची पावडर, हे कूट आहे, हे चवीसाठी मीठ आहे आणि हे तेल आहे. चला तर मग सुरू करूयात उपवासाचे थालीपीठ. आपण थालीपीठाचं पीठ तयार करूयात. हे पहा, हा साबुदाणा असा आपण काढून घेऊया. हा साबुदाणा संपूर्णपणे आपण काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा बटाटा, हा याच्यामध्ये आपल्याला थोडासा स्मॅश करून एकजीव करायचा आहे. अशा पद्धतीनं मंडळी, हा पहा बटाटा सगळा आता एकजीव आपण करून घेतलेला आहे अशा रीतीने. तर मंडळी, 2 छोटे चमचे आपण हा मसाला टाकूयात. लाल मिरची मसाला असा मस्त पसरून टाकूयात. हे बघा, आणखीन 1 चमचा टाकूयात. थोडस आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार हे पहा मीठ असं पसरवून टाकूयात. अजून थोडी चिमूटभर. हे पहा, आणि आता आपण हे कूट हे पहा असं पसरवून घ्यायचं. थोडं आणखी टाकूयात. हे पहा, साखर घेऊयात आपण आता. थोडी चवीसाठी फक्त एवढीशी टाकायची. बस. तर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छानपैकी असं रांधायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे थालीपीठासाठी मस्तपैकी. हे पहा, ये बात. तर आता ह्या मिश्रणाला जरा 5 मिनिटं रेस्ट होऊ देत. आपण तोपर्यंत करूयात काकडीची उपवासाची कोशिंबीर. हे पहा, सगळं साहित्य असं व्यवस्थित आपण अरेंज केलेलं आहे. सर्वप्रथम आपण ही काकडी संपूर्ण ह्यात टाकूयात. त्यानंतर लागणारं दही हे पूर्णपणे आपण यात टाकूयात. हे पहा, अशा रीतीनं संपूर्ण दही आपण रिकामा केलेलं आहे. याच्यानंतर आता आपल्याला लागणारी मिरची ही सुद्धा पूर्णपणे आपण यात टाकून देऊयात. यानंतर 2 चमचे आपण कूट टाकूयात. हे पहा, छानपैकी. आता आपण साखर 1 चमचा टाकूयात चवीसाठी, आणि मीठ अतिशय प्रेमाने चवीपुरते 1 चिमूट ही अशी पसरून पेरून घ्यायचं मीठ. बास. आता हे छानपैकी आपण हे पहा असं मिश्रण करून घेऊया. ढवळिंगो 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 अशी काकडी खिचडी आणि थालीपीठ असं यासाठी लागणार. ही काकडी अतिशय मस्त चवीला एकदम चटकदार खाताना. अशा रीतीनं आपली काकडीची उपवासाची कोशिंबीर तयार झालेली आहे. ही जरा आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवून टाकूयात आणि आता आपण थालीपीठाची तयारी करूयात. चला तर मग. आपण गॅस पेटवून ह्यावर तवा तापवायला ठेवलेला आहे. तर मंडळी, अशा रीतीनं आता आपण थालीपीठ थापायला घेत आहोत. ह्या परातीवरती, छोट्या परातीवरती हे मस्तपैकी प्लास्टिक अंथरून
असं हे थोडंसं हलकंसं तेल त्याच्यावरती आपण असं छानपैकी पसरवून घेऊयात, म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही. आता आपण असा छानपैकी ह्याचा गोळा बनवूयात. आणि आता आपण हा असा ह्याच्यावरती आपण थापून घेऊया. तर मंडळी हे पहा, असं गोल छान थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आणि ते आता आपण तव्यावर टाकूयात. हे पहा, ये बात. आणि थोडंसं त्याच्या बाजूनी आपण तेल टाकायचं आहे, म्हणजे ते कसं कुरकुरीत भाजलं जातं. हे पहा, आता हे छान शिजू द्यात. तर मंडळी अशा रीतीनं आपलं उपासाचं थालीपीठ आणि उपासाची कोशिंबीर तयार झाली आहे. चाखून बघा, सांगा मला लवकर काय ते. सुंदर, छान झाले. म्हणूनच आम्ही म्हणतो, खात रहा सुखात रहा. तर मंडळी अशा रीतीने योगोज किचन मध्ये श्रावण सिरीज मध्ये आपल्याला उपासाचे थालीपीठ आणि कोशिंबीर खायला मिळणार आहे. म्हणूनच म्हणतो, लाईक करा, सबस्क्राईब करा, व्ह्यू करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्याच्या पुढे तुम्हाला विविध पदार्थ खायला मिळतील, बघायला मिळतील. खात रहा सुखात रहा.